मित्रहो, गेले 2 दिवस आर्ट सर्कल रत्नागिरीच्या वतीने सुनीताबाई देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने हा जो काही त्यांच्या आणि अर्थातच त्यांच्याबरोबरीने पुलंच्याही आठवणींचा आणि त्यांच्या साहित्याचा एक प्रकारचा जो जागर सुरू आहे त्याला आपण सर्वजण साक्षी आहात. आज दिवसभरामध्ये प्रामुख्याने सुनीताबाईंचं जे लेखन आहे आणि त्या लेखनामधून दिसणारं त्यांचं व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्वाला उजाळा मिळावा. त्यांच्या लेखनामधून व्यक्त झालेले विविध साहित्यिक गुण असतील, विविध प्रकारची मानवी मूल्य असतील, तर त्यांच्याविषयी थोडीफार चर्चा व्हावी असा एक आयोजकांचा हेतू आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आहे मनोहर तरी, की जे त्यांचं गाजलेलं सर्वाधिक गाजलेलं असं पुस्तक आहे, आत्मचरित्र आहे, तर त्या संदर्भामध्ये मी माझे विचार, माझे निरीक्षण मांडावीत अशी मला विनंती करण्यात आलेली आहे. आणि त्याप्रमाणे मी अगदी थोडक्यामध्ये, कारण मला माहिती आहे की आता याच्यानंतर जेवणाची वेळ आहे आणि आपण सर्वजण एक प्रकारे त्या मनस्थितीमध्ये गेलेलो आहोत आणि त्याच्यामुळे एक 15 ते 20 मिनिटामध्ये मी फक्त म्हणजे फारसं तपशिलात जाऊन न बोलता या पुस्तकाच्या संदर्भामध्ये माझी जी काही निरीक्षणं आहेत किंवा त्या अनुषंगाने मला जे काही जाणवतं आहे ते आपल्यासमोर थोडक्यात ठेवण्याचा प्रयत्न करतो. कारण म्हणजे मगाशी मंगलाताईने अतिशय विस्ताराने आणि अतिशय उत्तम पद्धतीने या पुस्तकाच्या संदर्भामध्ये बरंच काही आपल्याला सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळे शक्यतो पुनरावृत्ती टाळण्याचा प्रयत्न करून थोडंफार बोलण्याचा मी प्रयत्न करतो. तर आत्मचरित्र म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे की मराठीमध्ये जी एक समृद्ध अशी परंपरा आहे आत्मचरित्रांची, की ज्याच्यामध्ये लेखक कवीने लिहिलेली तर आत्मचरित्र आहेतच, पण त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबियांनी, विशेषतः लेखकाच्या पत्नीने वगैरे लिहिलेली जी आत्मचरित्र आहेत त्याच्यामधून सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची वैशिष्ट्य आणि एकूणच आत्मचरित्र हा जो काही प्रकार आहे मराठीमधला तो समृद्ध होण्याच्या दृष्टिकोनातून खूप मोठा हातभार लागलेला आहे असं आपल्याला दिसून येतो. एखादा लेखक आत्मचरित्र का लिहितो किंवा त्याला का लिहावं असं वाटत असेल, याचा जर आपण विचार केला आणि जर मराठीतली ही वेगवेगळ्या प्रकारची आत्मचरित्र आहेत की ज्याच्यामध्ये साहित्यिक कलावंत तर आहेतच, खेळाडू आहेत, शास्त्रज्ञ आहेत, उद्योजक आहेत, अनेक प्रकारच्या लोकांनी आपली आत्मचरित्र लिहिली आहेत, तर या आत्मचरित्रांचा थोडा जरी आढावा घेतला तरी आपल्या लक्षात येतं की प्रामुख्याने एक 2 ते 3 उद्देश याच्या पाठीमागे दिसतात. एक म्हणजे आपण जे आयुष्य जगलो, आपल्याला आयुष्यामध्ये जे काही खाचखळगे भेटले, अनेक प्रकारच्या संघर्षांना तोंड द्यावं लागलं, काही वेळा आपण त्याच्यावर मात केली, काही वेळा आपला प्रभाव झाला, या सगळ्याचा एक प्रकारचा तटस्थ असा आढावा घ्यावा, त्याच्यामधून येणारी जी पुढची पिढी आहे त्यांना काहीतरी प्रेरणा मिळावी, त्यांना काहीतरी शिकता यावं, हा एक मुख्य उद्देश या आत्मचरित्रांच्या मागे असतो. दुसरं बऱ्याच वेळा असं दिसतं की कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये काही चुका झालेल्या असतात, काही बरे वाईट प्रसंग त्याला आपण सामोरं गेलेलो असतो, त्याच्यामध्ये आपला पराभव झालेला असतो, तर याचं सुद्धा एक प्रकारचं आत्मपरीक्षण करावं, एक प्रकारची आत्मटीका, आत्मचिकित्सा करणं हा सुद्धा त्या आत्मचरित्रांच्या पाठीमागे एखादा उद्देश असू शकतो. किंवा काही वेळा असं असतं की बऱ्याच वेळा असंही दिसतं की आपला जो काही काळ, आपल्या वाट्याला आलेला जो काही काळ होता त्या काळाचं एक प्रकारचं डॉक्युमेंटेशन त्या आत्मचरित्रामधून करावं असं सुद्धा अनेक आत्मचरित्रांचा उद्देश असलेला दिसतो. म्हणजे आपल्या रत्नागिरीचेच मूळचे असलेले आणि नंतर आमच्या सिंधुदुर्गामध्ये कणकवलीमध्ये ज्यांनी गोपुरी आश्रम स्थापन केला ते आप्पासाहेब पटवर्धन, आपल्याला नाव माहिती असेल, तर त्यांनी आपल्या आठवणींचं जे आत्मचरित्रात्मक पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने गांधीयुग आणि एकूणच जे काही कोकणामध्ये संपूर्णपणे तो गांधीजींचा प्रभाव होता त्या काळामध्ये, किंवा शिरोड्याच्या मिठाचा सत्याग्रह असेल किंवा त्यांनी चालवलेलं चरख्याचं आंदोलन असेल, गोपुरी पद्धतीचे संन्यास असतील, हे जे काही सगळं आहे त्या काळाच्या संदर्भामध्ये हे लिहिलेलं एक अतिशय अप्रतिम असं, म्हणजे तो काळ विशेषतः कोकण नजरेसमोर ठेवून तो काळ जर समजून घ्यायचा असेल तर आप्पासाहेबांचं ते आत्मचरित्र मला वाटतं की त्याला दुसरा पर्याय नाहीये, इतकं उत्तम आहे. म्हणजे अशा अर्थाने काळ समजून घेणं, आपला ऐतिहासिक काळ समजून घेणं, यासाठी सुद्धा आत्मचरित्र लिहिली जातात. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण सुनीताबाईंच्या आत्मचरित्राकडे बघायला लागतो तेव्हा नेमकं त्यांचा काय उद्देश होता असेल
हे सुद्धा आपल्याला कुठेतरी थोडंसं माहिती करून घ्यावं असं वाटतं. आता काल आपण जीएनशी त्यांचा जो पत्रव्यवहार झाला होता आणि त्याच्यामध्ये जीएननी त्यांना तुम्ही आत्मचरित्र लिहावं असं सुचवलं आणि त्याच्यानंतर सुनीताबाईंनी त्यांना काय उत्तर दिलं ते आपण ऐकलं, आपल्याला माहिती आहे. म्हणजे आत्मचरित्र लिहिणं हा काही त्यांचा उद्देश नव्हता किंवा त्यांच्या मनामध्येही नव्हतं. कुठेतरी जीएन सारख्या एका जाणत्या माणसाने त्यांना ती कल्पना दिली. कुठेतरी त्यांना असं वाटलं की आपण जे भोगलेलं आहे, आपण जे अनुभवलेलं आहे आणि विशेषतः त्यांची जी ओळख महाराष्ट्राला झालेली होती ती पुलंची पत्नी म्हणून, त्या अनुषंगाने पुलंच्या व्यक्तिमत्वाकडे वेगळ्या पैलूतून वेगळ्या नजरेतून बघता येईल का याची एक तपासणी करावी असा कदाचित त्यांचा उद्देश होता असं सुद्धा आपल्याला वाटून जातं. पण मला असं वाटतं की याच्याही पलीकडे हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला असं जाणवतं की काहीतरी वेगळे उद्देश, आत्मशोध तर होताच, आत्मचिकित्सा तर होतीच, पण त्याचबरोबरीने एका वेगळ्या पद्धतीने संपूर्णपणे आपल्या सहजीवनाकडे बघावं. पुलंसारखं महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व असलेलं जे काही जो काही एक लेखक किंवा एक कलावंत लोकांच्या नजरेसमोर आहे, लार्जर दॅन लाईफ अशा प्रकारची एक प्रतिमा त्यांच्या माध्यमांनी वाचकांनी निर्माण केलेली होती. तर ती जी काही प्रतिमा आहे तर ती असताना सुद्धा कुठेतरी पु ल देशपांडे हा एक माणूस आहे, हाडामासांचा माणूस आहे, या मातीमध्ये जन्माला आलेला आणि वाढलेला अशा प्रकारचा एक सर्वसामान्य माणूस सुद्धा आहे. सर्वसामान्य संसारी माणसांना जशा प्रकारचे अनेक प्रकारचे प्रश्न पडतात, अनेक प्रकारचे मोह होतात, राग लोभ सगळं काही असतं, तसं त्यांना सुद्धा आहे हे जाणवून देणं. आणि प्रामुख्याने त्यांनी आत्मचरित्रामध्ये बरेच असा एक उल्लेख केलेला आहे की भारतीय पुरुषामध्ये एक राम असतो की जो आपल्या पत्नीकडे एक वेगळ्या पद्धतीने म्हणजे स्वतःची इमेज जपत असताना, आपला रामपण टिकवून ठेवत असताना नकळतपणे त्या सीतेवर कसा अन्याय करत असतो हे कुठेतरी त्यांना जाणवलं की पुलंच्या बाबतीमध्ये सुद्धा असं होतंय की काय. तर मला असं वाटलं की याचा शोध सुद्धा त्यांना या निमित्ताने घ्यावासा वाटला आणि म्हणून प्रामुख्याने हे आत्मचरित्र त्यांनी लिहिलेलं दिसते. आता या आत्मचरित्राची वैशिष्ट्ये काय, तर मला असं वाटतं की एक 3 पद्धतीची आशयसूत्र याच्यामध्ये आपल्याला दिसतात. एक म्हणजे त्यांनी स्वतःच्या दाम्पत्य जीवनाविषयी, आपल्या सहजीवनाविषयी लिहिलेलं आणि ते तर अगदी मध्यवर्ती सूत्र आहे त्याच्यामधलं. पण त्याचबरोबरीने आपल्या आयुष्यामध्ये आलेल्या आणि विशेषतः आपलं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या अशा ज्या काही मोजक्या व्यक्ती होत्या आपल्या कुटुंबातल्या, आपल्या मित्रपरिवारातल्या किंवा एकूणच संपूर्ण पुलंच्या निमित्ताने ओळख झालेल्या, तर त्यांच्याविषयीचं सुद्धा त्यांचे एक व्यक्तिचित्र त्याच्यामध्ये जी आलेली आहे. विशेषतः त्या धामापूरच्या आजीचं, की त्या धामापूरमध्ये मूळ ठाकूरची फॅमिली होती, त्यांचं कुटुंब तिथे म्हणजे त्यांचं घर वाडा वगैरे तिथे होता. तर त्या धामापूरच्या आजीचं व्यक्तिचित्र असेल, त्यांच्या स्वतःच्या आईचं व्यक्तिचित्र असेल, आप्पांचं म्हणजे त्यांच्या वडिलांचं व्यक्तिचित्र असेल किंवा नंतर मग पुढे अनेक अशा प्रकारचे आपल्या भैया नावाचा त्यांचा जो मित्र होता अली असगर, त्याचं व्यक्तिचित्र असेल. तर ही जी काही सगळी व्यक्तिचित्र आहेत ही मला असं वाटतं की ती अतिशय अप्रतिम अशा प्रकारची आहेत आणि तो सुद्धा त्या आत्मचरित्राचा एक महत्त्वाचा असा भाग आहे. आणि तिसरी गोष्ट या आत्मचरित्राच्या संदर्भामध्ये जाणवते ती म्हणजे अशा प्रकारे जसं मी सुरुवातीला म्हटलं तशा अर्थाने महाराष्ट्रातला एक ठराविक साधारणपणे 60-70चं दशक विशेषतः आपण म्हणू, तो जो काही एक काळ होता त्या काळामध्ये कशा पद्धतीने माणसं वावरत होती विशेषतः सांस्कृतिक जीवनामध्ये. कारण मला असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा कणा पु ल देशपांडे होते आणि त्याच्यामुळे संपूर्णपणे जर महाराष्ट्राचं सांस्कृतिक जीवन आपल्याला समजून घ्यायचं असेल विशेषतः स्वातंत्र्यानंतर 50-60-70च्या दशकामधलं, तर पु ल देशपांडेंना वगळून निश्चितपणे आपल्याला ते समजून घेता येणार नाही. आणि त्याच्यामुळे मग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा कणा असलेला केंद्र असलेली ती व्यक्ती, तर तिचं एकूणच जीवन, लौकिक जीवन किंवा त्याचं कौटुंबिक जीवन हे कशा प्रकारचं होतं किंवा बाहेरून आपण बघत असतो एखाद्या व्यक्तीकडे, त्यांच्या पुस्तकामधून समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो, त्याच्या पलीकडे सुद्धा ज्या व्यक्तीचा आयुष्यभरासाठी अतिशय निकटचा त्यांच्याशी संबंध आलेला आहे त्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून ती व्यक्ती कशी आपल्याला पाहता येते हे सांगण्याचा प्रयत्न सुनीताबाईंनी त्याच्यामधून केलेला आहे. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राचं सांस्कृतिक केंद्र सुनीताबाईंनी आपल्या नजरेमधून उलगडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या अर्थाने सुद्धा मला असं वाटतं की हे आत्मचरित्र हे अतिशय महत्त्वाचं आहे. आता याच्यामध्ये काही घटना, काही प्रसंग त्यांनी असे पेरलेले म्हणजे सुरुवातीला तर सांगतात की ही आठवणींच्या प्रदेशातली स्वैर अशी भटकंती आहे. आता स्वैर भटकंती म्हटल्यानंतर आपल्या लक्षात आहे की त्याला एक सूत्र नाही आहे, त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे अशा प्रकारचे नियम किंवा बंधनं नाही आहेत. अतिशय विस्कळीतपणे, अतिशय आपल्या मनात येईल तशा पद्धतीने जे जे आठवेल ते सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे.
खरं तर सुनीताबाई ह्या अतिशय काटेकोर होत्या. आपल्याला माहिती आहे की त्यांचं संपूर्णपणे जे काही एकूण जीवन आहे किंवा त्यांनी ज्या पद्धतीने सगळे व्यवहार हाताळलेले होते तर त्याच्यामधून एक अतिशय शिस्तबद्ध, अतिशय नियमबद्ध अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. पण त्यांच्या लेखनामध्ये मात्र त्या स्वतःच सांगतात की अशा प्रकारे कोणत्याही प्रकारची बंधनं, कोणत्याही प्रकारचे नियम न पाळता स्वैरपणे, विस्कळीतपणे जसं जाणवतं, जसं सुचतं तशा पद्धतीने मी लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि मला आठवतं की कदाचित श्रीपू भागवतांशी त्यांचा जे काही संवाद झालेला होता त्याच्यामध्ये श्रीपूने त्यांना हेही सांगितलेलं होतं की याच्यामध्ये एक प्रकारचं सूत्र घेऊन त्याच्या अनुषंगाने त्याची मांडणी तरी करता आली. कारण एवढा जो विस्कळीतपणा सुरुवातीला कदाचित त्यांना अधिक जाणवला असेल तो नंतरच्या काळामध्ये कमी करण्यात आला. तर त्या अनुषंगाने सुद्धा श्रीपूने कदाचित सूचना केलेल्या असू शकतात. तर तशा अर्थाने जशी इतर मौजेची पुस्तकं असतात तशी कोणत्याही प्रकारचा बांधेसूदपणा किंवा ते जे म्हणायचे ना त्याला टोक आलं पाहिजे वगैरे तसं कोणत्याही प्रकारचा टोकदारपणा वगैरे याच्यामध्ये आपल्याला दिसत नाहीये. पण हेच तर त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे की एक बांधणी किंवा एक आकृतिबंध ज्याला आपण म्हणतो, एक रूपबंध ज्याला म्हणतो पुस्तकाचा किंवा एखाद्या कलाकृतीचा, तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा एक अनोखा प्रयोग या आत्मचरित्रामध्ये केलेला दिसतो. म्हणजे आपण एकांतामध्ये आहोत आणि आपल्या मनामध्ये जे विचार येतात तर त्याला काही शिस्त नसते, त्याला कोणत्याही प्रकारचा असा प्रकारचा नियम नसतो. अनिर्बंधपणे, स्वैरपणे कसेही ते आपल्या मनामध्ये येत असतात. तर तशाच प्रकारचं स्वरूप हे पुस्तकाचं जाणीवपूर्वक त्यांनी ठेवलेलं आहे असं सुद्धा आपल्याला जाणवत राहतं. पण त्याच्यामध्ये त्यांनी काही आठवणी ज्या पेरलेल्या आहेत त्या मला असं वाटतं की जसं एखादं मेटाफर असतं आणि त्याचे वेगवेगळ्या अंगाने आपण बघायला लावलं की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ जाणवायला लागतात. तर तशा प्रकारे मला अर्थ जे जाणवलं ते कदाचित तुम्हाला जाणवणार नाही किंवा आणखी कुठच्या एखाद्या वेगळ्या समीक्षकाला ते जाणवणार नाही. तर अशा पद्धतीच्या काही घटना आहेत आणि ते मला कशा पद्धतीने त्याचा अर्थ आकलन झाला ते प्रामुख्याने मला तुम्हाला सांगावं असं वाटते. उदाहरणार्थ लहानपणची एक आठवण त्यांनी सांगितलेली आहे. लहानपणी रत्नागिरीच्या त्यांच्या घरामध्ये एक बालदत्ताची तस्वीर होती, फोटोफ्रेम होती आणि त्याच्यावरचे त्या बालदत्ताचे चेहऱ्यावरचे ते निरागस भाव, एखाद्या लहान मुलासारखं संपूर्णपणे त्याचं ते अस्तित्व हे त्यांना खूप आवडत होतं. आणि सुनीताबाई सुद्धा त्यावेळी वयाने एक 8-10 वर्षाच्या होते असतील. तर त्याने आपल्या आईला सांगितले की मला ही फ्रेम पाहिजे आणि आईला सांगून त्याने आपल्या उंचीला आपल्या हाताला हात पोचेल एवढ्या खाली ती लावून घेतली. दररोज त्या काय करायच्या की ती फ्रेम स्वच्छ पुसायची, त्याला गंध लावायचं, ताजी फुलं आणायची, त्याचा हार करायचा, घालायचा, त्या फोटोला दत्ताची प्रार्थना असेल तर ती प्रार्थना म्हणायची, त्याच्याशी संवाद साधायचा, आपलं सुखदुःख आपलं जे काय असेल ते त्याला सांगायचं. अशा पद्धतीने अतिशय तन्मयतेने त्या फोटोशी त्या एकरूप झालेल्या होत्या, त्या दत्ताशी एकरूप झालेल्या होत्या. पण त्यानंतर म्हणतात की तो जो काही त्या वयातला भाबडेपणा होता, तो जो काही एक आस्तिक भाव होता की जो आस्तिक भाव मला कुठेतरी एक प्रकारचं स्थैर्य देत होता, एक प्रकारची मनशांती देत होता, आपल्या पाठीशी कुणीतरी आहे, आपलं ऐकून घेणारं कुणीतरी आहे, अशा प्रकारचा तो भाव होता. तो वाढत्या वयाबरोबर नाहीसा झाला आणि ते म्हणतात आज मी पूर्णपणे नास्तिक आहे आणि त्या नास्तिक असण्याचा मला अभिमान सुद्धा आहे. तर खरं तर हे कुठेतरी आपल्याला चक्रवाण्यासारखं वाटतं. पण त्यांचं आयुष्य आणि त्यांचं एकूण जे विचार जर आपण समजून घेते तर नंतर लक्षात येतं की त्या पूर्णपणे जेव्हा त्या विशेषतः समाजवादी चळवळीमध्ये वगैरे आल्या आणि त्यानंतर पूर्णपणे बदललेले दिसतात. तर तिथे त्या ज्या म्हणतात की अशा पद्धतीने भाबडं असणं, लहान मूल आपल्यामध्ये असणं हे कदाचित थोडंसं नाही म्हटलं तर ते चुकीचं पण असू शकतं. ती श्रद्धा किंवा अशा प्रकारचं एक हे आपल्याला माहिती आहे की कितीही आपण देवदेव केले, किती अशा प्रकारचा आस्तिक भाव आपल्या मनामध्ये असला तरी सुद्धा आपल्या संकटामध्ये किंवा जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा तो देव येईल आणि आपल्याला मदत करीलच याची कोणी गॅरंटी देत नाही किंवा याची शाश्वती पण नसते. पण तरी सुद्धा आपल्या मनामध्ये असं असतं की ठीक आहे की आपल्या पाठीशी कोणीतरी आहे, एवढ्या धारणेने आपण ते सगळं करत असतो. आणि जेव्हा आपण अशा प्रकारे टोकाचे नास्तिक होतो तेव्हा हे सगळं संपलेलं असतं, सगळं हे हरवून गेलेलं असतं आणि आपण अशा एका गोंधळाच्या मनस्थितीमध्ये असतो, एक अशा सैरभर किंवा एक संभ्रमित अशा अवस्थेमध्ये असतो की आता सगळे आधार तुटलेले आहेत, आता कुणीही आपल्या पाठीशी नाहीये, आता जे काही करायचं आहे, जे काही सावरायचं आहे ते आपल्यालाच स्वतःलाच काय ते सगळे निर्णय घ्यायचे आहेत, अशा एका मनस्थितीमध्ये येतो. ही जी काही लहानपणची गोष्ट म्हणून ते सांगतात त्याच्यावर फारसं ते भाष्य करत नाहीत. पण मला वाटतं की हा प्रसंग जो आहे त्यांच्या आयुष्यामधला किंवा ही जी आठवण आहे ती संपूर्ण सुनीताबाई समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची आहे. म्हणजे आधार असणं, आपल्या हाताने तो आधार संपवून टाकणं, आपण अशा प्रकारे एका गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये जाणीवपूर्वक प्रवेश करणं आणि नंतर मग जे काही आपल्या वाटायला येईल ते सगळं काही सहन करणं,
किंवा अशा पद्धतीने त्या गोष्टीकडे पाहणं, हा एका अर्थाने असं मला वाटतं की त्यांनी जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय होता. आणि पुढचं त्यांचं सगळं आयुष्य म्हणजे पुलंची लग्न करण्याचा निर्णय असेल किंवा नंतर मग जे काही सगळं वेगवेगळ्या प्रकारच्या प्रसंगी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेतले ते असतील की याच्या पाठीमागे मला असं वाटतं की ही घटना होती की एक प्रकारचं स्वतःहून स्वीकारलेलं हे तुटले पण होतं, स्वतःहून स्वीकारलेला हा एक प्रकारचा गोंधळ होता. आणि नंतर मग असं होतं की अनेक प्रसंगांमध्ये म्हणजे पुलंना दोष देताना सुद्धा असेल, स्वतःचा शोध घेताना सुद्धा असेल, त्यांना असं वाटत होतं की हे माझ्याच वाट्याला का आलंय, किंवा अशा पद्धतीने मी हे ओढवून तर घेतलेलं नाहीये ना, किंवा हे मी का ओढवून घेतलंय. अशा अर्थाने वेगवेगळ्या प्रकारे त्यांचं जे चिंतन सतत पानोपानी आपल्याला या पुस्तकामध्ये जाणवतं किंवा नंतर त्यांच्या अन्य पुस्तकांमध्ये सुद्धा ते आपल्याला जाणवतं. तर त्याची बीजं कुठेतरी मला असं वाटतं की अशा प्रसंगांमध्ये. दुसरा एक प्रसंग मी तुम्हाला सांगतो, तो सुद्धा मला अतिशय महत्त्वाचा वाटतो सुनीताबाईंचं व्यक्तिमत्व समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून. तो प्रसंग असा आहे की जेव्हा त्यांची आई आजारी होती, आप्पांच्या विषयी ती म्हणते की आप्पा हे खऱ्या अर्थाने संत माणूसच होते, देव माणूसच होते, आणि त्यांना मरण सुद्धा तसंच आलं. म्हणजे ते काय यंत्रणावर पडून दीर्घकाळपर्यंत त्यांची सेवा शुश्रूषा इतरांना करावी लागली असं काही झालं नाही, त्यांना झटक्यात मरण आलं. पण आईच्या बाबतीमध्ये तसं आलं नाही. खरं म्हणजे आईची इच्छा होती की आपल्याला अशा प्रकारचं मरण यावं की आपली सेवा कोणाला करावी लागतं का म्हणे. कारण आयुष्यभर त्यांनी तशाच पद्धतीने इतरांच्या बाबतीमध्ये वागत असताना सुद्धा तसंच वर्तन केलेलं होतं की माझी सेवा कोणी करायची नाही. मी जरी इतरांना अशा प्रकारे मदत करत असली, सेवा करत असली तरी सुद्धा माझ्या शेवटच्या दिवसामध्ये कुणाला माझं काही करावं लागतं का म्हणे, अशी त्यांची इच्छा होती. पण दुर्दैवाने तसं झालं नाही. बऱ्याच काळपर्यंत त्या हॉस्पिटलमध्ये होत्या आणि ही मुलं त्यांची सेवा शुश्रूषा करण्याकरता तिथे जात होती. सुनीताबाई अत्यंत कठोरपणे स्वतःची तपासणी करताना त्या म्हणतात की प्रेम असतं, माया असते, सगळं काही खरं आहे. अगदी आतड्याची माया जी यांचा शब्द वापरायचं झालं तर हे असतंच आईच्या विषयी, वडिलांच्या विषयी तर विशेष असते. पण असं असताना सुद्धा एकीकडे ते म्हणतात की आई आजारी आहे, मला तिच्याबरोबर हॉस्पिटलमध्ये थांबावं लागतंय, त्याच्यामुळे मला अमुक प्रोग्राम कॅन्सल करावे लागले, किंवा एक प्रकारे आपण लोकांना दाखवण्याकरता, मनात नसतं, आपल्याला आतूनही वाटत असतं की लवकर जाईल तर बरं, पण असं असताना सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने इथे राहावं लागतंय. म्हणजे एक प्रकारे आपल्या आयुष्यातले आपण महत्त्वाचा काळ वाया घालवतोय. आणि एक पद्धतीने असं म्हणजे बऱ्याच वेळा अशा आपल्या सर्वसामान्य माणसाला सुद्धा अनेक वेळा असं होऊ शकतं की आजारी व्यक्ती आहे आणि आपल्याला वाटत असतं की ती लवकर जाईल तर बरी, पण हे सांगण्याचं, त्याचं प्रकट उच्चार करण्याचं धैर्य आपल्यामध्ये नसतं. आपल्या मनामध्ये आपण ते बोलतो, पण अगदी जवळची जरी व्यक्ती आपली असली तरी आपण सहसा तिच्याकडे आपल्या मनातलं काय आहे ते बोलून दाखवत नाही. पण सुनीताबाईंमध्ये हे धाडस होतं. अत्यंत वेळ काही वेळा ते क्रूर किंवा कठोर वाटावं अशा शब्दामध्ये सुद्धा त्या सांगतात. आणि विशेषतः एक प्रसंग त्यांनी सांगितलेला आहे या आजारपणाच्या दिवसामधला की रात्रीची वेळ होती आणि त्या एकट्याच आहेत आईबरोबर. त्या रूममध्ये ज्या खोलीमध्ये त्यांना ठेवलेलं आहे तिथे कोणी नाहीये आणि यांच्या मनामध्ये होतं की हिच्या यातना कमी करण्याकरता हिला स्वच्छामरण तर आपण नाही देऊ शकत, पण आपण असंही करू शकतो की कुणालाही काही कळणारे नाही, आपण जरी सगळा दाबलं तर आणि तिला मरण दिलं तर. विचार करा की एक मुलगी आपल्या आईच्या संदर्भामध्ये हा विचार करते आणि त्या तितक्याच तटस्थपणे त्या सांगतायत. मला हे वाचत असताना युंग नावाचा एक मानसशास्त्रज्ञ आहे, त्याची आठवण झाली. तर त्याने असं म्हटलं होतं की एव्हरी सिव्हिलाइज्ड ह्युमन बीइंग व्हॉट एव्हर हिज कॉन्शियस डेव्हलपमेंट मे बी इज स्टील आर्काइक विदिन द डीपर लेवल ऑफ हिज सायकी. म्हणजे आपण सगळे सभ्य सुसंस्कृत काळाच्या इतक्या टप्प्यावर आज झालेलो असलो तरी सुद्धा आपल्यामध्ये एक असं क्रूर हिंसेचं जनावर असतं ना, ते असतंच प्रत्येकामध्ये. आणि कधीतरी अशा प्रकारे एखादा हिंसक विचार येणं मनामध्ये, हे एक प्रकारचे त्या जनावराने आपलं दाखवून दिलेलं अस्तित्व असतं. हे तिथे दिसतं आपल्याला. हे सहसा कोणी लिहिणार नाही किंवा असे विचार मनामध्ये आले तरी कोणी सांगणार नाही, पण सुनीताबाई ते धाडस करतात आणि ते सांगतात. म्हणजे अशा पद्धतीने आपल्यामधलं एक असं क्रूर जनावर की जे त्या क्षणी आपल्यावर हावी होऊ पाहत होतं, अर्थात त्याने तसं केलं नाही, त्या म्हणतात की मला ते धाडस झालं नाही किंवा मी तसं कितीही जरी म्हटलं तरी माझ्या जे झालं नसतं हेही मान्यता करतात. पण हे अशा प्रकारचं आपल्यामध्ये काहीतरी क्रूर अशा प्रकारचं जनावर असणं आणि एखाद्या क्षणी ते उपाळून बाहेर येऊन पाहणं वगैरे, याचं त्यांनी घेतलेला शोध आणि तितक्याच तशाच शब्दामध्ये ते सांगणं, हे सुद्धा मला त्यांच्या व्यक्तिमत्वाची एक वेगळी बाजू म्हणून मुद्दाम सांगावीशी वाटली. त्याने ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तिरेखा याच्यामध्ये उभ्या केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये प्रामुख्याने धामापूरचा त्यांचा जो मूळ वाडा होता तिथे त्यांच्या वडिलांची सावत्र आई ती तिथे राहत होती. त्या आजीचं व्यक्तिरेखा त्यांनी जी रेखाटलेली आहे, मराठीमध्ये मला असं वाटतं की अतिशय अप्रतिम ठरेल अशा प्रकारची ती व्यक्तिरेखा आहे.
अनेक पद्धतीने लहानपणी म्हणजे वडिलांचं ती दुसरी पत्नी होती. 14-15व्या वर्षात तिला वैधव्य आलेलं होतं. तिच्या भावाने काही काळ आपल्याकडे माहेर तिला नेलं होतं आणि नंतर मग जेव्हा तिच्या वडिलांचं लग्न वगैरे ठरलं तेव्हा नातेवाईक कोण आहे त्याचा शोध सुरू झाला आणि तेव्हा त्या आईला त्यांनी आणलं आणि त्या वाड्यामध्ये ठेवलं. म्हणजे मध्ये बराच काळ तो वाडा बंदही होता. तिने मग पुन्हा त्या वाड्यामध्ये ती बाजूला झाडं वाढवणं, फुलझाडं लावणं, वाड्याची देखभाल करणं आणि ती एकटी राहत होती तिथे. आणि ही सगळी भावंडं वगैरे सुट्टीमध्ये तिथे जायची. तर ती म्हणते की बाकी कुणाहीपेक्षा म्हणजे माझ्या आईपेक्षा सुद्धा मला ती आजी जवळची वाटत होती. वेगवेगळी कारणं आहेत, वेगवेगळ्या प्रकारे ती सांगते आणि आपल्या व्यक्तिमत्वावर तिचा प्रभाव कसा आहे याचं सुद्धा तिने अनेक उदाहरणामधून पुढे सांगितलेलं दिसतं. तर ती जी आजी होती त्या घरामध्ये एक नागोबाचं म्हणजे कोकणातल्या घरामध्ये आपण नागपंचमी करतो आणि आपल्या भिंतीवर नागोबाचं चित्र असतंच काढलेलं, तसंच त्या वाड्यामध्ये सुद्धा नागोबाचं चित्र होतं. पण त्याच्याशिवाय त्या परड्यामध्ये आजूबाजूला त्या घराच्या आसपास वगैरे एक खरा जिवंत नाग वावरताना अनेकदा दिसायचा. सुनीताबाई लहान असताना एकदा त्यांना तो दिसला आणि त्या त्याच्या डोळ्यात डोळे घालून तिथे त्याच्याशी गप्पा मारत राहिलेल्या होत्या. बाकीच्या ज्यावेळी घरात त्यांनी बघितलं तेव्हा त्यांनी ओढून बाजूला केलं वगैरे. आणि नंतर मग तो जो नाग आहे ना तो त्या घरामध्ये त्या ठिकाणी वावरतच होता. पुढे मग असं झालं की हिच्या वडिलांनी वगैरे तो निर्णय घेतला, तो वाडा विकायचा आहे, पाडून टाकायचा आहे, तर दुसऱ्या तात्याच्या एका माणसाला दिला वगैरे, ती सगळी घटना पुढे. पण तेव्हा असं झालं की तो नाग वारंवार दिसायला लागला. मग आता त्याचा काहीतरी केलं पाहिजे, बंदोबस्त केला पाहिजे. वाडा पाडायचा झालं तर तो नाग असताना कसं हे करणार. म्हणून मग त्यांनी त्याला विचारपूस केली मांत्रिक वगैरे या लोकांकडे. तर त्यांनी सांगितलं की तो नाग असं सांगतोय की आता आपण वृद्ध झालेलो आहोत, आपल्या ज्याने काही राखण वगैरे होणार नाहीये, तर त्याच्यामुळे अर्थातच त्याला मारून टाकणं, त्याला नाहीसं करणं, कारण त्याचा पुन्हा उपद्रव झाला असता, त्याला लोक घाबरले असते वगैरे वगैरे गोष्टी होत्या. आणि त्याच्यामुळे मग तो मारण्यात आला, गोळी घालून त्याला ठार मारण्यात आलं. सुनीताबाई असं लिहितात की जेव्हा त्याला मारलं ना तेव्हा त्याचं रक्त उडालं आणि ते नेमकं अशा पद्धतीने पडलं की नागाचं जे चित्र होतं भिंतीवरचं त्याच्यापर्यंत ते सगळं आलेलं होतं. आता हे सगळं वाचत असताना कुठेतरी आपण चितमपल्लींनी सांगितलेली एखादी गोष्ट ऐकतोय, एखादा किस्सा वाटतोय, वाचतोय की काय असं वाटत राहतं. सुनीताबाई खरं तर अतिशय नास्तिक आहेत. नियती, अमुक तमुक या गोष्टीवर त्यांचा विश्वास नाही आहे. आणि दुसरीकडे अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत त्या त्यांनी अशा पद्धतीने सांगितलेल्या आहे की ते वाचत असताना मग कोकणाच्या संदर्भातली जी एक प्रचलित अशा प्रकारची इमेज आपल्या लोकांच्या समोर येते, मग तो राखणदार असेल, आणखी काय सगळं असेल, हे सगळं जे आहे त्याला एक प्रकारे त्या पुष्टी देत आहेत. एक प्रकारे त्या सगळ्या गोष्टीच्या वरची जी श्रद्धा आहे किंवा अंधश्रद्धा म्हणू आपण, एक अंधविश्वास म्हणू, तर त्याला बळकटी देतात की काय असं सुद्धा वाटायला लागतं. पण त्या स्वतःचा अनुभव म्हणून त्यांना जे काही जाणवलं ते म्हणून ते सांगतात. त्याच्यामुळे मग अशा घटनांकडे नेमकं कशा पद्धतीने बघायचं. एकीकडे सुनीताबाईंचं जे व्यक्तिमत्व आहे ते आपण पाहतो की कशा मुशीमध्ये तयार झालेलं आहे, कशा पद्धतीने ते राष्ट्रसेवा दल असेल, गांधींचे विचार असतील, हे सगळं आहेच खरं. आणि त्या दृष्टिकोनातून अनेक प्रसंगी त्यांचं व्यक्तिमत्व दिसतं आपल्याला. पण असं असताना सुद्धा असे जे काही प्रसंग येतात किंवा जीएनच्या काही पत्रांमध्ये सुद्धा, जीएन नियतीवादी होते आपण मान्य करतो, पण जीएनशी बोलत असताना सुद्धा अनेक वेळा असं दिसतं की सुनीताबाई कुठेतरी नकळतपणे हे नियती मान्य करत आहेत की काय, म्हणजे दैववाद मान्य करतायत की काय, की जो ते नाकारतायत प्रत्यक्षामध्ये तो आतून मनातून त्यांना मान्य आहे की काय असं वाटावं. अशा प्रकारचे काही प्रसंग आपल्याला जाणवतात. त्याच्यापैकी हा एक प्रसंग आहे असं मला वाटतं आणि म्हणून तो मुद्दामून सांगावं असं वाटलं. अशा पद्धतीने त्यांनी आपल्या आईचं सुद्धा व्यक्तिचित्र रेखाटलेलं आहे. खरं तर त्यांची आई जी होती ती बरोबर आता यांच्या स्वभावापेक्षा उलट स्वभावाची आहे. म्हणजे ती अतिशय कर्मठ प्रवृत्तीची स्त्री होती, परंपरावादी होती, रूढी परंपरांचं अगदी काटेकोरपणे पालन करणारी होती. आणि त्याच्यामुळे सोहळं ओळं असेल किंवा त्या काळामध्ये समजा एखादा दलित जातीचा वगैरे माणूस घरामध्ये आला तर त्याला ते वेगळ्या कपातून देणं किंवा आणखी काहीतरी त्याला बाहेर त्याच्याकडून एखादी वस्तू घेतली तर त्याच्यावर पाणी टाकून वगैरे ते घेणं, हे सगळं ते त्या करत होत्या. म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की ती महारीण त्यावेळेच्या याच्याप्रमाणे घरात काही त्यावेळी प्लास्टिकची वगैरे वस्तू नव्हत्या आणि त्याच्यामुळे त्या रोवळ्या, सुपं किंवा आणखी टोपल्या बिपल्या हे सगळे वापराव्या लागायच्या. त्या ते घेऊन यायची तर तिला ती बरोबर काटेकोरपणे तेवढेच पैसे द्यायचे. पण त्याच्याबरोबर ती जुने कपडे असतील, अन्न असेल, धान्य, वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ असतील, त्या मुलांसाठी काही फळं वगैरे असतील, हे सगळं द्यायचे. पाणी टाकून वगैरे त्या सगळ्या वस्तू घरामध्ये घ्यायची. बाकी कुठेही प्रकारे त्या बाईला स्पर्श वगैरे कधी चुकून सुद्धा केलेलं नव्हतं. म्हणजे हे सगळं कर्मठपणा एकीकडे. पण त्याच वेळी असं होतं की एकदा कधीतरी असंच ती वस्तू घेऊन आलेली होती आणि तिला जाणवतं की ती लंगडते. विचारलं काय झालं तर तिच्या पायाला बाबळीचा किंवा कसला तरी करवंदीचा वगैरे काटा लागला होता, पाय सुजला होता आणि त्या पायामध्ये पूल झालेला होता.
ती लगेच म्हणाली, अरे एवढं हे घेऊन तू एवढ्या लांब चालत आली, 10-12 मैल ती चालत यायची ते टोपल्या वगैरे विकण्याकरता, एवढं लांब तू चालत आलीस एवढ्या लंगड्या पायाने वगैरे, आणि तशीच आता तू परत जाणार आहेस, थांब म्हणाले. तिने लगेच आपल्या बाकीच्या मुलांना वगैरे सांगितलं, आणि ते जे काही सगळ्या वस्तू असतील लागणाऱ्या आवश्यक, ते सगळे, ते मलम असेल किंवा ते कापण्याकरता वगैरे काही शस्त्र असेल, हे सगळं आणायला लावलं. ते स्वतः तिने तिचा पाय हातामध्ये घेतला, ती जखम कापली, तो सगळा पू बाहेर काढला, त्याच्यावर ते मलम लावलं, पट्टी, धोतराचे फाडून वगैरे पट्टी, बँडेज वगैरे बांधलं, आणि तिला सगळं हे सांगितल्यानंतर आता म्हणाले, हे मलम थोडं घेऊन जा, हे तू घरी गेल्यावर सुद्धा लाव. नंतर ती त्या मुलीला म्हणाली, आता ते विहिरीतलं पाणी काढायला माझ्या डोक्यावर होत, कारण मी तिला स्पर्श केलाय ना. आता याच्यानंतर आता ही गोष्ट बघा, त्या एकाच व्यक्तिमत्वामध्ये कशा पद्धती, म्हणजे एकीकडे सोहळं पाळणारी बाई, पण दुसरीकडे तिची माणुसकी कशा प्रकारे दिसते आपल्याला या प्रसंगामधून, हे दिसते. आता सुनीताबाई म्हणतात की आईविषयी अनेकदा मला राग यायचा, कारण अशा प्रकारचा कर्मठपणा वगैरे मला आवडत नव्हतंच. पण ती काय म्हणते की ती ज्या पद्धतीने वागली त्या बाईशी, आता तिने ज्या प्रकारे माणुसकीचं दर्शन घडवलं, तसं माझ्याकडून किंवा माझ्या पिढीकडून घडेल का? मी फार तर काय त्या बाईला पैसे देणे सांगितले, डॉक्टरकडे जा आणि तुझा डॉक्टर हे घेऊन घे, पण मी तिला स्पर्श करून तिची जखम वगैरे, ज्या पायामध्ये इतका पू झालेला आहे किंवा असं झालेलं आहे, म्हणजे ती मी स्पृश्यता माळत नाहीये, तिला स्पर्श होईल म्हणून मी असं करणार नाही वगैरे नाहीये. त्याच्याही पेक्षा अशा पद्धतीने म्हणजे आपल्यामध्ये, आपल्या पिढीमध्ये जो एक प्रकारचा कोरडेपणा येत चाललेला आहे की आपण अशा प्रकारे नाही मदत करणार, आपण फार तर तिला पैसे देऊ, डॉक्टरकडे जा वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी सांगू. आणि हा म्हणाले की फरक होतात, ती आईची पिढी आणि माझी पिढी, याच्यामधून वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला दिसतात. आईचं व्यक्तिमत्व तर जाणवतच आहे, पण त्याचबरोबरीने स्वतःकडे सुद्धा त्या कशा पद्धतीने बघतात आणि कशा पद्धतीने आपल्या पिढीचं पण एक प्रकारे मूल्यमापन करतात, हे मला महत्वाचं वाटते. पुलंच्या संदर्भामध्ये बऱ्याचशा आठवणी अर्थातच त्यांनी सांगितलेल्या आहे, कारण त्यांची खरी ओळख, जरी त्या अभिनेत्री असल्या, उत्तम प्रकारे अभिवाचन करणाऱ्या असल्या, स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाग घेतला होता 42च्या आंदोलनामध्ये, हे सगळं जरी खरं असलं तरी सुद्धा यापेक्षा सुद्धा त्यांची सर्वार्थाने खरी ओळख राहिली ती पुलंची अर्धांगिनी म्हणून. याची जाणीव अर्थात त्यांनाही आहे, आणि पुलंमुळे आपल्यातले अनेक पैलू आपल्याला झाकून टाकावे लागले किंवा एक प्रकारे दडपून टाकायला लागले, याची पण त्यांना जाणीव आहे. त्याची खंत सुद्धा अनेक वेळा त्या बोलून दाखवतात. विशेषतः 42च्या आंदोलनामध्ये किंवा नंतर 42च्या आंदोलनामध्ये काही लग्न झालेलं नव्हतं, त्यामुळे त्या सहजपणे घरातल्यांचा विरोध असताना सुद्धा आपलं स्वातंत्र्य म्हणत त्या लढ्यामध्ये सहभागी झालेल्या होत्या. पण ज्यावेळी आणीबाणी आलेली होती, त्याला दुसरं स्वातंत्र्य युद्ध असं म्हटलं गेलं, तर त्या आणीबाणीच्या काळामध्ये सुद्धा जयप्रकाशजींना साथ देण्याकरता आपण बिहारला जावं अशी त्यांची इच्छा होती. पण पुलंनी त्यांना सांगून टाकले की तू जर गेली तर तुझ्याबरोबर मी पण येणार. तर या म्हणाले, तू येऊन तिथे काय करणार, तू भाषण देण्यापलीकडे काय करणार नाहीस, आणि तुझी भाषणं तिथे कोण ऐकून घेणार आहेस, महाराष्ट्रामध्ये ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुझी आणखी मला सगळं तुझं ओझं व्हावं लागणार ना, तू इकडची गाडी तिकडे करणार नाही, स्वतःची कसली कामं करणार नाही, म्हणजे तुझी कामं करत मलाच बसावं लागणार आहे. इथे करते ते ठीक आहे, पण मी तिथे जी जाते तो वेगळा उद्देश आहे, आणि तिथे तुझं लोडणं नको ना. पण पुलं ऐकायला तयार झालं नाही, मी तुझ्याबरोबर येणार नाही तर तू जायचं नाहीस. आता अर्थातच नाईलाजाने मग तिला माघार घ्यावी लागली, म्हणजे आपली इच्छा तिला दडपून टाकावी लागली. आपण काहीतरी या देशाकरता करावं, आणीबाणीनंतर पुन्हा एकदा सक्रिय व्हावं अशी तिची इच्छा होती. पण असं असताना सुद्धा फक्त आणि फक्त पुलंसाठी, कारण त्या नेहमी म्हणतात की पुलंमध्ये जे एक मूल दडलेलं होतं, एक प्रकारचं लहान मुलं जसं स्वार्थी असतं, निरागस असतंच, पण एक त्या निरागसपणामध्ये सुद्धा आपला स्वार्थ साधणं असतो त्या मुलांचा, तशा प्रकारचं त्या पुलंच्या संदर्भामध्ये ते सांगतात. आणि मी त्याची एका अर्थाने आई होती, सगळ्या प्रकारचे लाड कौतुक पुरवणारी, सगळ्या प्रकारे त्याला अवलोकते बघणारी. आणि त्याच्यामुळे मला जाणवलं की अशा प्रकारे या माणसाला कुठेतरी एक प्रकारे जेव्हा मी सोडून दिलं किंवा त्याला तुझं तू बघ म्हटलं, तर एक प्रकारे मी त्याला मानसिकदृष्ट्या अपंग करेन, आणि ते शक्य नव्हतं. म्हणजे मला बऱ्याच वेळा जाणवतं की मी ज्यावेळी अशी अनेकांची आत्मचरित्र वगैरे वाचतो, त्याच्यामध्ये विशेषतः अनेक पुरुष मला असं जाणवले. म्हणजे चांगलं उदाहरण यशवंतराव चव्हाण, की जे पुरुष आपल्या स्त्रीवर, आपल्या पत्नीवर अवलंबून असतात, बारीक सारीक गोष्टी करतात. म्हणजे अगदी रुमाल हवा असला, चहाचा कप हवा असला तरी स्वतः ते बायकोलाच सांगणार, स्वतः काही करणार नाहीत. अशा प्रकारची जी माणसं असतात, त्यांची पत्नी जेव्हा त्यांच्या आधी निवर्तते तेव्हा ते इतके मानसिकदृष्ट्या अपंग बनतात की फार काळ ते एकतर जिवंत नंतर राहू शकत नाहीत, किंवा आपली सून किंवा इतर जी मंडळी असतात घरातली त्यांच्याशी त्यांचं जुळत नाही, आणि अतिशय असहाय्य अशा प्रकारचं जीवन त्यांच्या वाट्याला दिसतं. मी मध्यंतरी एक लेख लिहिला होता लोकसत्तामधल्या माझ्या सत्रामध्ये, की अशा प्रकारचं जीवन आपण कल्पना करू की समजा सुनीताबाई आधी गेल्या असत्या तर निश्चितपणे पुलंच्या बाबतीमध्ये पुलंच्या वाट्याला आलं असतं. इतके ते सुनीताबाईंवर अवलंबून होते.
म्हणजे बारीक सारीक गोष्टींकरता सुद्धा सातत्याने त्यांना त्या लागत होत्या. हा जो बिहारचा प्रसंग आहे, बिहारला जाण्याचा वगैरे, त्या संदर्भामध्ये पण हे जाणवतं आणि त्यांनाही त्याची जाणीव होती, सुनीताबाईंनाही ती जाणीव होती की अशा पद्धतीने जर कदाचित मी त्याला सोडून गेले तर निश्चितपणे हे असं होऊ शकतं. किंवा बऱ्याच वेळा त्यांना असं वाटत होतं की हे जे काही आपलं एक प्रकारचं बलिदान आहे, माझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा, मला जे काही करायचं होतं ते सगळं मला त्यांच्याकरता टाकून द्यावं लागले. किंवा असे अनेक प्रसंग आहेत की त्यांनी कधीच माझा विचार केला नाही आहे. म्हणजे ड्रायव्हर म्हणून काम करत असताना पुलंसाठी, किंवा मगाशी सकाळी उल्लेख केला बघा मंगलाताईंनी की रात्री उशिरा रेकॉर्डिंग आटपून ते परत यायचे, सुनीताबाई जेवण करून त्याची वाट बघत असायचे. त्या म्हणतात की एकदाही या माणसाने मला विचारलं नाही, सुनीता तुझं जेवण झालं का? हे यायचे, जेवायचे, गमती जमती सांगायचे त्यावेळी तिथल्या, पण कधीही चुकूनही त्यांनी अशा प्रकारे तिला विचारलं होतं की तू जेवलीस का किंवा आणखी काय. हे असे अनेक प्रसंग त्यांनी इथे सांगितलेले की त्यांनी कधीच माझी विचारपूस केली नाही. म्हणजे बऱ्याच वेळा जे आपण जे म्हणतो ना, बरेच पुरुष आपल्या भारतामध्ये असे दिसतात की बऱ्याच वेळा अशा पद्धतीने बाई म्हणजे स्त्रीविषयी तिच्या मनात, त्या बायकोविषयी प्रेम असतं, सगळं काही ठीक आहे, पण अशा पद्धतीने हे मनातच येत नाही पुरुषांच्या की तिला पण भूक आहे, तिला पण तिचं शरीर आहे, तिला पण काहीतरी दुखलं खुपलं सगळं असू शकतं. आजारी पडण्याचा एक प्रसंग सुनीताबाईंनी अशाच प्रकारे सांगितलाय की आजारी पडतायत, पण शेवटी आजारपण आहे हे पुलं सगळ्यांना जाहीर करून सांगायचे, सुनीताबाई आजारी पडले, मी काय आता कार्यक्रमाला येणार नाही. आणि त्यांना बघायला म्हणून लोक यायचे आणि मग पुन्हा त्यांना चहा पाणी देण्याकरता त्यांना उठावंच लागायचं. आणि मग मित्र म्हणाले ही तर धडधाकट दिसते, चहा करते म्हणजे अशा पद्धतीने कुठेतरी काय व्हायचं की बऱ्याच वेळा तिच्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष झालेलं दिसतं. म्हणजे अगदी सुरुवातीचा प्रसंग त्यांनी जो सांगितलेला आहे की जेव्हा त्या प्रेमात पडल्या आणि लग्न करायचं न करायचं वगैरे सगळं चाललेलं होतं, तेव्हा नोकरीवरून परत येत असताना, म्हणजे ते शिक्षिका होत्याच, तिथून परत येत असताना त्यांच्याबरोबर मुलं सुद्धा गप्पा मारत मारत त्यांच्या खोलीपर्यंत यायचे. तेव्हा ते येताना काय करायचे की आपल्या भावांना लागणारे जे डबे जे असायचे ते खानावळीमधून घेऊन यायचे. 2 हातामध्ये 2 ते जड डबे असायचे, किंवा काही आणखी इतर घरात लागणाऱ्या वस्तू वगैरे सगळ्या आणलेल्या असायच्या. दोन्ही हातामध्ये ते अवजड असे डबे आहेत. मध्येच हात वळला तर एखादा डबा खाली ठेवायचं, थोडा वेळ तिथे उभं राहायचं, तो डबा ह्या हातात, हा डबा त्या हातात, असं करायचं. हे करत असताना पुलं बरोबर आहेत, गप्पा मारतायत, पण ह्या म्हणतात की एकदाही त्या माणसानं असं म्हटलं नाही की सुनीता दमलीस तर एक मला दे ना थोडा वेळ, मी घेतो म्हणून. त्यांच्या मनातच कधी ते आलेलं नव्हतं. म्हणजे त्यांचा स्वभावच असा होता, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे असं इतर काही भाव नव्हते, पण त्यांचा स्वभावच असा होता की हे मनातही येत तसं की अशा पद्धतीने तिला पण हे जाणीव करून दिली पाहिजे, किंवा अशा प्रकारे आपण काहीतरी मदत करू शकतो वगैरे, असे अनेक प्रसंग पुढे सुद्धा येत जातात. नंतरच्या याच्यामध्ये त्या म्हणतात की पुलं कशा तरी परीक्षा देण्याकरता नागपूरला गेलेले होते आणि तिथून ते पत्र लिहायचे, म्हणजे अगदी सुरुवातीचं लग्न होण्याच्या आधीचं, आणि भरभरून पत्र लिहायचे. पण त्या पत्राला सुनीताबाई फक्त एका वाक्यात उत्तर लिहायचं, त्या कर्मण्ये वाधिकार असते मा फलेषु कदाचन, एवढं एकच वाक्य. प्रत्येक पत्राला उत्तर काय, एका वाक्याचं. म्हणजे काल मी जेव्हा जीएनची पत्र आणि ऐकत होतो ना, तेव्हा मला असं वाटतं की जीएनला एवढा भरभरून लिहिणारी बाई आपला होणारा नवरा एका वाक्यात का कटवलं. आणि एवढं फुलांनी जी पत्र लिहिली असेल तेव्हाची, ती निश्चितपणे रोमॅन्टिक असतील, वेगवेगळ्या पद्धतीने स्वप्न दोघांनी जी काही बघितली असतील त्याच्या संदर्भात बोललं असेल, अनेक पद्धतीने ती असू शकतात महत्त्वाची. पण असं असताना सुद्धा यांना एका ओळीचं सुद्धा उत्तर द्यावं असं का नाही वाटलं, काय त्याच्या मागे नेमकं कारण असेल. मला या संदर्भात सुद्धा कुठेतरी असं वाटायला लागलं की सुनीताबाईंचा जो एक प्रकारचा पिंड हा शब्द त्यांनी वारंवार वापरलाय, मनोपिंड जो त्यांचा होता किंवा एक मनोधर्म जो होता तो थोडासा फिलॉसॉफिकल अशा प्रकारचा होता. आणि बाईंचा जो मनोपिंड होता तो अशा प्रकारे हॅपी गो लकी पद्धतीचा होता. म्हणजे जीवन अगदी ऐशारामात आरामात जगायचं, रसिकतेने त्याचा आस्वाद घ्यायचा, कोणत्याही प्रकारे गंभीरपणे एखाद्या गोष्टीकडे बघायचं, कुडत बसायचं, हा त्यांचा मनोधर्म नव्हता. पण याच्या उलट सुनीताबाई मात्र अशा पद्धतीने प्रत्येक गोष्टीकडे गंभीरपणे बघणं, प्रत्येक गोष्टीमध्ये एक तत्व शोधण्याचा प्रयत्न करणं आणि प्रत्येक गोष्टीवर चिंतन करणं, अशा प्रकारचा त्यांचा आहे दिसतो. आणि मला असं वाटतं की जीएनची त्यांची जी मैत्री जुळली, जीएनना त्यांना अशा पद्धतीने भरभरून लिहावं असं वाटलं, याच्या पाठीमागे कारण हेच होतं की समानशीले वैषम्य शक्कम आपण म्हणतो ना, तर तशा पद्धतीने कुठेतरी एक समान धर्मा जीएनच्या रूपाने त्यांना भेटलेला होता की जे पुलंमध्ये नव्हतं, जे पुलंमध्ये सापडत नव्हतं, असं काहीतरी त्यांना जीएनमध्ये सापडत होतं. आणि त्याच्यामुळे मग अशा पद्धतीने एक आपला मित्र, एक जवळचा मित्र की ज्याला आपण सगळं काही सांगू शकतो, ज्याच्याशी आपण मोकळेपणाने तात्विक चर्चा सुद्धा करू शकतो, की जे आपल्या नवऱ्याबरोबर, आपल्या सहधर्म्याबरोबर आपण करू शकत नाही. ही एक प्रकारची उणीव जी होती ती भरून काढण्याचा प्रयत्न कदाचित त्यांनी त्या पत्रांमधून केला असावा, असं एक सातत्याने जाणवत राहतं. आता त्यांचा
लग्नाच्या आधीचा आणखी एक मित्र होता भैया नावाचा, की जो त्यांच्या चळवळीमधला कार्यकर्ता होता. तर त्याच्या संदर्भामधलं एक शारीरिक आकर्षण सुद्धा, त्याच्याविषयी सुद्धा त्यांनी अत्यंत मोकळेपणाने सांगितलेलं आहे. अर्थात त्यांनी पुलंपासून नंतरही काही लपवून ठेवलेलं नव्हतं. त्या भैयाच्या संदर्भातलं सगळं काही त्यांना सांगितलं होतं. पण त्या असं म्हणतात की पुलंनी कधी ते मनावर घेतलं नाही किंवा कधी त्या माझ्या मैत्रीसाठी किंवा अशा पद्धतीने कसलाही विरोध वगैरे केलेला नव्हता. पुलं तेवढ्या मोकळ्या मनाचे होते, अतिशय काय म्हणतो आपण एक निर्विषपणे या सगळ्या संबंधांकडे, स्त्री पुरुष संबंधांकडे बघण्याची वृत्ती ही पुलंमध्ये होती. मोकळेपणा तेवढा होताच. पण तरी सुद्धा सुनीताबाई आपलं निरीक्षण नोंदवतात की त्यांनी कधीही इतरांशी बोलत असताना हा सुनीताबाईंचा मित्र असं नाही म्हटलं, आमचा मित्र किंवा माझा मित्र, किंवा जीएनशी वगैरे सुद्धा सुनीताबाईंना पत्र जे पाठवायचे त्याच्यामध्ये सुनीताचा मित्र आहे वगैरे असं नाही कधी म्हटलं, तर आमचे मित्र जीएन. म्हणजे अशा पद्धतीने एक प्रकारचं त्या म्हणतात ना की राम प्रत्येक भारतीय पुरुषामध्ये जो असतो की जो आपल्या बायकोमुळे माझ्या रेप्युटेशनला, माझ्या लौकिकाला काहीतरी बट्टा लागेल याच्याकरता तो सतत जागरूक असतो. तर तशा पद्धतीचं एक प्रकारे पुलंच्या व्यक्तिमत्वामध्ये सुद्धा होतं. म्हणजे एकीकडे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व वगैरे आपण म्हणतो, पण असं असताना सुद्धा त्याचे पाय सुद्धा सर्वसामान्य माणसांसारखेच कसे होते, सर्वसामान्य माणसांसारखीच मनोवृत्ती त्याची कशी होती, किंवा एकूणच भारतीय पुरुषाचीच ती मनोवृत्ती होती आणि ती त्यांच्यामध्ये सुद्धा कशा प्रकारे दिसते हे सुद्धा अत्यंत परखडपणे त्यांनी नोंदवलेलं दिसतं. असे अनेक प्रकारचे निरीक्षणं अनेक पद्धतीने त्यांनी सांगितलेले दिसतात. अनेक प्रकारे स्वभावभेद जे आपल्यामध्ये होतं त्याच्याविषयी सुद्धा त्यांनी केलेला चिकित्सा खूप काही बोलता येण्यासारखं आहे, अनेक गोष्टी सांगता येण्यासारख्या आहेत. विशेषतः हे पुस्तक मला असं वाटतं की मराठीमध्ये जी वेगवेगळ्या प्रकारची आत्मचरित्र लिहिली गेली आहेत त्या आत्मचरित्रांमध्ये सर्वाधिक वेगळं असलेलं, वेगवेगळ्या पैलूने त्याच्यावर बोलते, त्याच्यातली भाषाशैली, त्याची रचनाबंध किंवा अर्थातच ही आशयसूत्र वेगवेगळ्या प्रकारची, अशा अनेक अंगाने त्याच्यावर बोलता येण्यासारखं आहे. या पुस्तकाच्या संदर्भात त्याच्यावर ज्या प्रतिक्रिया उमटल्या त्याचं एक पुस्तक आहे, मौजरेस ते काढलेलं आणि ते इथे सुद्धा विक्रीसाठी सुद्धा आहे, ते बघितलं असेल. पण मी सुद्धा ते वाचलेलं आहे. पण माझ्या असं लक्षात आलं की त्याच्यामध्ये एकतर दोन हे दिसतात. एकतर त्याच्यावर टीका केलेली आहे की हिने कसं पुलंचं जे काही एक आपल्या मनातली इमेज आहे तर ती खरवडण्याचा प्रयत्न केलेला आहे, हा एक सूर आहे. किंवा मग बरोबर आहे तुमचं की अशा प्रकारे दाखवणं सुद्धा गरजेचं होतं असं म्हणणार आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन एक लेखिका म्हणून, एक तत्वचिंतक म्हणून सुनीताबाई कशा दिसतात या पुस्तकामधून हे दाखवण्याचा प्रयत्न फारसा झालेला नाहीये. म्हणजे मराठीमध्ये मराठी समीक्षा इतकी करंटी आहे की अशा पद्धतीने आपल्याला काहीतरी चघळायला चटपटीत विषय हवे असतात, तर पुलंविषयी सुनीताबाईंनी असं लिहिणं हा चघळण्याचा विषय झाला. पण त्याच्या पलीकडे जाऊन अशा प्रकारे त्याचं तात्विक समीक्षा करावी असं आजवर मराठीला कधी वाटलेलं नाहीये. मला असं वाटतं की येत्या भविष्यामध्ये, म्हणजे विशेषतः या वर्षभरामध्ये, की जे वर्ष आपण सुनीताबाईंचं जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरं करतोय, तर त्या वर्षभरामध्ये कुठेतरी अशा प्रकारे गंभीरपणे मराठी साहित्याच्या अभ्यासकांकडून, विद्यार्थ्यांकडून असेही प्रयत्न व्हायला पाहिजेत की या पुस्तकांमधून पुलंचं दिसणारं व्यक्तिमत्व, त्याच्याही पेक्षा सुद्धा सुनीताबाईंचं दिसणारं जे व्यक्तिमत्व आहे ते कशा पद्धतीने एक वेगळ्या स्त्रीचं व्यक्तिमत्व होतं आणि मग वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यापासून मगाशी मला वाटतं मंगलाबाईंनी सांगितलं होतं की पुढे रागिणी पुंडलिकांचं, विद्याधर पुंडलिकांची पत्नी, त्यांचं सार्थसंगत पुस्तक आलेलं होतं. त्याच्यानंतर विंदा करंदीकरांची पत्नी सुमा करंदीकर, तिचं रास नावाचं आलेलं दिसतं आत्मचरित्र. मंगेश पाडगावकरांच्या पत्नीचं आलं. आणि या सगळ्या आत्मचरित्रामध्ये तुम्ही जर बघितलं तर सगळ्या बायकांनी आपल्या नवऱ्याविषयीच्या तक्रारी लावलेल्या आहेत. हे धाडस त्यांच्यामध्ये यायला कदाचित सुनीताबाई कारणीभूत ठरल्या असतील असं वाटतं. या दृष्टीने सुद्धा निश्चितपणे आजच्या पिढीने सुद्धा पुरुष समजून घेण्याकरता, आपला सहधर्मी समजून घेण्याकरता स्त्रियांपेक्षा सुद्धा मला असं वाटतं की पुरुषांनी अधिक वाचण्याची गरज आहे. या अर्थाने या पुस्तकाचं महत्त्व हे निश्चितच आहे आणि म्हणूनच या पुस्तकाच्या संदर्भामध्ये या वर्षभरामध्ये तरी किमान चर्चा व्हावी अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. मला इथे बोलण्याची संधी दिली, माझे काही निरीक्षण मांडण्याची संधी मिळाली. खरं तर खूप बोलता येईल, यातली अनेक उदाहरणं सांगता येतील अशा प्रकारचे आहेत, पण आपल्याला वेळ बराच झालेला आहे आणि आपल्याला आता जेवायचं आहे, मला जाणीव आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद.